एक रुपया पण दिला गेला नाही, तरी मोठे मोठे आकडे सांगितले, मोठ्या मोठ्या गोष्टी सांगितल्या गेल्या आणि विरोधकांनी पण आम्हाला वेगवेगळ्या पद्धतीनं टार्गेट करण्याचा प्रयत्न केला। साहजिकच आहे, विरोधक त्याचा बदनाम म्हणजे आम्हाला टार्गेट करण्याचा प्रयत्न करणार, तो त्यांचा अधिकार आहे, त्या खोलात मला जायचं नाही। परंतु मला आज संध्याकाळी कळालं की यामध्ये ते जे काही डॉक्युमेंट झालेले होते ते सगळे कॅन्सल करण्यात आलेले आहेत। जो काही व्यवहार झालेला होता तो कॅन्सल करण्यात आलेला आहे। दुसरी गोष्ट, या राज्याचे ऍडिशनल चीफ सेक्रेटरी रेव्हेन्यू यांच्या अध्यक्षतेखाली काही विभागीय आयुक्त आणि काही वेगवेगळे मान्यवर यांची समिती आजच काहीतरी जाहीर करण्यात आलेली, विभागीय आयुक्त पुणे, अप्पर मुख्य सचिव महसूल मुद्रांक नोंदणी, जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमी अभिलेख, नोंदणी महानिरीक्षक व मुद्रांक नियंत्रक पुणे, जिल्हाधिकारी पुणे आणि सहसचिव मुद्रांक महसूल व वन विभाग, आणि त्यांना या संदर्भामध्ये या सगळ्याची चौकशी करून हे साधारण 1 महिन्याच्या आत हा अहवाल सादर करावा अशा पद्धतीने सूचना केलेल्या आहेत की मौजे मुंडवा, तालुका पुणे शहर, जिल्हा पुणे येथील सर्वे नंबर 88 मधील जमीन खरेदीच्या दस्तामध्ये झालेल्या अनियमिततेबाबत चौकशीसाठी चौकशी समिती नियुक्त केलेली आहे। तिने पण पारदर्शकपणे काम करावं, साहजिकच आहे, राज्यातल्या प्रमुखांनी सांगितल्यावर त्यांचं कामच आहे। आणि हे अधिकारी जर तुम्ही बघितले तर विकास खारगे यांचं गेले अनेक वर्षाचं काम, एक स्वच्छ अधिकारी म्हणून त्यांची प्रशासनामध्ये प्रतिमा आहे आणि बाकीच्याही अधिकाऱ्यांची तशाच प्रकारची प्रतिमा आहे। मला आपल्याला या निमित्तानं एक गोष्ट सांगायची, मी राज्याचा उपमुख्यमंत्री असल्यामुळं माझ्या कुठल्याही अधिकाऱ्यांना सगळ्या संबंधित क्लास 1, क्लास 2, IAS, IPS या सगळ्या अधिकाऱ्यांना मला सूचना करायची की इथून पुढे देखील कुठल्याही प्रकारचं प्रकरण जर तुमच्या पुढे आलं तर ते नियमाला धरून नसेल तर अजिबात कुठलाही प्रेशर खाली न येता सरळ त्याला काट मारायची। कुणी माझ्या जवळचा नातेवाईक असो नाहीतर कुणी माझ्या नावाचा वापर करून कुणी काही केलेलं असलं तर हे मला चालत नाही, चालणार पण नाही। पण एक गोष्ट झाली, हे 2 दिवस तुम्ही सगळ्या मीडियाने या सगळ्या गोष्टी चालवल्या, कारण ती माहिती तुम्हाला मिळालेली होती। शेवटी मीडियाचं कामच आहे काय आहे ते तुमच्या लक्षात येईल ते दाखवणं, पण त्याच्यामध्ये अजून पण इतर वेगवेगळे बाबी आमच्या वेगवेगळ्या भागातनं, मला वाटतं बारामतीतनं पण काही असं झालंय तसं झालंय। माझं म्हणणं की ज्यांच्याकडं याबद्दलचे चुकीच्या गोष्टी झालेल्या असतील त्या सर्व बाबींची चौकशी संबंधित अधिकाऱ्यांनी करावी। मागच्याही काळामध्ये जे कुठले व्यवहार झाले असतील त्याच्यामध्ये कुठेही आपण नियमाला बगल देऊन कुठल्याही गोष्टी केलेल्या नाहीत, तो माझा स्वभाव नाही। मी अतिशय स्पष्टपणे या गोष्टी तुमच्या माध्यमातून राज्यातल्या जनतेलाही सांगू इच्छितो आणि गेले 2 दिवस ह्याच्याबद्दल जे काही बातम्या आल्या आणि त्याच्यातून माझ्याबद्दल गैरसमज झालेला असेल तर त्यांनाही याबद्दल अतिशय स्पष्टपणे मी सांगू इच्छितो। आणि यामध्ये